नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। औरंगजेबाच्या कबरीबाबत प्रशासन हाय अलर्टवर, कबरीचा मुख्य दरवाजा पोलिसांकडून बंद, कबरीजवळ जाण्यासही मनाई। छत्रपतींना बदनाम करण्याचे काँग्रेसचे षडयंत्र, शिवेंद्रराजे भोसले यांचा आरोप, म्हणाले काँग्रेसने महाराजांच्या कार्याला महत्त्व दिले नाही। सांगलीमध्ये हिट अँड रनचा थरार, फॉर्च्युनरने 7-8 लोकांना उडवलं, गावकऱ्यांनी पाठलाग करत त्याला पकडले। विधान परिषदेसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर, संदीप जोशी, दादाराव केचेंसह संजय केनेकरांना उमेदवारी। आणि फडणवीस हे औरंगजेबा इतकेच क्रूर शासक, त्यांना शिवरायांचा इतिहास पुसून टाकायचा आहे, हर्षवर्धन सपकाळ। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। किल्ले धारूर शहरातील ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली असून जागोजागी खड्डे पडलेले आहेत, तर नालीचे पाणी हे ठिकठिकाणी रस्त्यावर सोडलेले असल्यामुळे वाहन चालवणे अवघड झालेले आहे। रुग्णालय म्हटले की सिरियस पेशंट असणारच, परंतु या रस्त्यावरून हे पेशंट नेणे अत्यंत जोखमीचे बनले असून वाहन चालकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। हे रुग्णालय गोपाळपूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असल्यामुळे धारूर नगर परिषद याकडे डोळेझाक करत आहे, तर आमदारांना देखील आपल्या आमदार फंडातून हा रस्ता व्हावा असे वाटत नसल्याचे चित्र दिसून येत आहे। मेलेल्या माणसांच्या स्मशानभूमीत कब्रस्थानासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात असताना ज्या रस्त्यामुळे स्मशानभूमीत जाण्यापासून वाचवता येईल त्या रस्त्यासाठी मात्र निधी उपलब्ध होत नाही। ही धारूर शहराची शोकांतिका आहे, असे किल्ले धारूर येथील सुजाण नागरिक आपले मत व्यक्त करत आहेत। युवा दर्पण लाईव्ह साठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याच्या विद्युत मोटारी चोरणाऱ्या एका टोळीस परभणी LCB पथकाने ताब्यात घेतले असून पांडू गुलाब काळे राहणार मंगरुळ तालुका मानवत, श्रावण अण्णा काळे राहणार तामसवाडी तालुका जिल्हा परभणी, संतोष सचिन पवार राहणार मंगरुळ आणि विशाल अंबरसिंग ठाकूर या आरोपींबाबत खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर LCB पथकाने शनिवार दिनांक 15 मार्च रोजी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले। या आरोपींनी मानवत, दैठणा, गंगाखेड या परिसरात शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी, वायर आणि स्टार्टर लंपास केल्याची बाब उघडकीस आली आहे। पोलिसांनी एकूण 35,000 रुपये रोख रक्कम व एकूण 4 आरोपी ताब्यात घेतले। ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात LCBचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव मुत्तेपोड, उपनिरीक्षक अजित बिरादार, गोपीनाथ वाघमारे, चंदन परिहार, मधुकर चट्टे, हनुमंत जक्केवाड, निलेश भुजबळ, सुग्रीव केंद्रे, जमीर फारुकी, रवी जाधव, हुसेल पठाण, मधुकर ढवळे, संजय घुगे यांच्या पथकाने केली। युवा दर्पण लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे, परभणी। बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचे रोजच धिंडवडे निघताना दिसून येत आहेत। काल संस्था चालकाच्या त्रासाला कंटाळून एका शिक्षकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती। या घटनेने बीड जिल्हा हळहळत असतानाच आज पुन्हा आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथे एका 25 वर्षीय ट्रक चालकास ट्रक मालकाच्या कुटुंबियांनी डांबून ठेवत त्याला प्रचंड मारहाण करत त्याचा निर्घुण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेने पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरून गेला आहे। आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील क्षीरसागर कुटुंबांकडे मागील 3 वर्षांपासून जालना जिल्ह्यातील बोरगाव येथील एक 25 वर्षीय तरुण विकास अण्णा बनसोडे हा ट्रक चालक म्हणून काम करत होता, परंतु काही महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढण्यात आले होते। विकास बनसोडे हा मागील 2 दिवसांपूर्वी पिंपरी या गावात मित्रासह आला होता। त्याचा मित्र पळून गेला, परंतु आपल्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून ट्रक मालकाने विकासला पकडून डांबून ठेवत शनिवारी रात्री त्याला क्रूरपणे मारहाण करून विकासची अत्यंत निर्घुण अशी हत्या केली। विकासची हत्या केल्यानंतर घाबरलेल्या भाऊसाहेब क्षीरसागर यांनी विकासच्या कुटुंबियांना फोन केला आणि तुम्ही आमच्याकडे लवकर या असे धमकावू लागला। पाहूयात भाऊसाहेब नेमकं काय बोलला ते। हॅलो, तुम्ही नवरा बायको हा का स्वीकार तुमचा कोण असेल तेवढ्याला घेऊन या इथं। काय झालं? या ना इथं आल्या पराक्रम तुम्हाला सांगतो काय की या इथं। कुठं आहे तुम्ही? आमच्या घरी। तुमच्या घरी लगे? हा क्षीरसागर भाऊ आहे ना? हा बाय अर्जंट मध्ये आले, टाइमपास करू नका। आता आम्हाला एवढा अर्जंट वाहन काय लागेल भाऊ? आता
संध्याकाळपर्यंत नाही व्हायचं का तुमचं? संध्याकाळ लोक नाही आता किती वाजलेत? हा मग या तुमचा एक ईद आहे माझ्यापाशी, या तुम्ही ईद आल्यानंतर मिळवा म्हणजे. कोण आहे? हॅलो, कोण आहे तिथं? या तुम्ही आले म्हणजे मिळ लागून तुम्हाला या. हॅलो, आता आपले बोलतो म्हणलं मी, काय झालं? तुम्ही इथे या, आल्याच्या नंतर तुम्हाला सगळी हिस्ट्री सांगतो. अर्जंट मध्ये तिथून बसा. अर्जंट मध्ये घरी या. इथं आले पाहिजे. बर बर अर्जंट मध्ये घरी या, नसले येता येतात मग तुम्हाला तर तसं सांगा. बर येतो आम्ही, पण मग काय झालं? हा या तुम्हाला आल्याच्या नंतर मिळ लागून तुम्ही या इकडे. तुम्ही आत्ता तिथून गाडीत बसले पाहिजे. कसं यायचं तसं या. बर आकाश बनसुडे आणि बनसुडे बाई तुम्ही मामा आहेत ना, सुभाष मामा आहेत का? हा तेच मी काय म्हणतो. हा या. हॅलो, हा कुठं आहे का ते वाडा? हा कुठं आहे ते? हा तुम्ही या इथं आल्याच्या नंतर तुम्हाला सगळं माहिती बसन भेटन, सगळं मिळ लागेल. या तुम्ही काय करा, त्याला आता जे मारहाण केली असेल ते करा, पण आता हातभर नका करा. या तुम्ही. नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावातीलच एका तरुणाने 3 अल्पवयीन मुलींना राहत्या घरात नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना दिनांक 13 मार्च 2025 रोजी घडली. या प्रकरणी दिनांक 14 मार्च रोजी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात बबन राम जगताप याने एक 9 वर्षीय, एक 4 वर्षीय आणि एक 10 वर्षीय मुलींना घरात नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणात एका पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून बबन जगताप याच्या विरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 50/2025 भारतीय न्याय संहितेच्या कलम 75 व कलम 8(12) बालकांचे लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध अधिनियम 2012 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तर पुढील तपास नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेळके हे करत आहेत. बीड तालुक्यातील पाली महसूल विभागाच्या कर्तव्यदक्ष मंडळ निरीक्षक शीतल चाटे यांना उत्कृष्ट कर्तव्यदक्ष प्रशासकीय मंडळ निरीक्षक म्हणून महाराष्ट्र राज्य रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी कविता जाधव, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली त्या पाली मंडळामध्ये उत्कृष्ट काम करत असल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली होती. उत्कृष्ट आणि कर्तव्यदक्ष प्रशासकीय मंडळ निरीक्षक म्हणून गौरविण्यात आल्याबद्दल त्यांचा मातृभूमी प्रतिष्ठान बीडच्या वतीने तसेच बीड शहर बचाव मंचच्या वतीने देखील त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉक्टर संजय तांदळे, बाजीराव ढाकणे, नितीन जायभाये, संपादक बालाजी जगतकर, पत्रकार संजय देवा कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.